तर मित्रांनो, काल झालेल्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या सामन्यात नॉर्वे आणि फ्रान्स अशी ही मॅच झाली. आणि या मॅचमध्ये काय झाले की नॉर्वेने जी आपली बी टीम होती ना तीच खेळवली होती. फक्त एक प्लेयर सोडला तर बाकी जे इम्पॉर्टंट प्लेयर आहेत नॉर्वेचे लाईक हॅलँड, सॉर्लॉट, ओडेगार्ड हे सगळे बेंचवरच होते. आणि फ्रान्सने मात्र आपली पहिली टीमच उतरवली होती मैदानावर. आणि याचा फायदा फ्रान्सने उचलला आणि ही मॅच फ्रान्सने जवळजवळ 4-1 अशा फरकाने जिंकली. आणि या मॅचमध्ये डेम्बेलेने हॅट्रिक मारली आणि ती हॅट्रिक अशी जबरदस्त हॅट्रिक होती ना, त्याच्यामध्ये तोडच नव्हती. त्यांनी तिन्हीचे तिन्ही गोल मारले, एकदम अप्रतिम असे गोल होते. आणि जो एक गोल मारला डेसिडी डुवेने, तो फक्त एक त्याने सिंगल गोल मारला, परंतु ऑलराऊंड जर परफॉर्मन्स पाहिला फ्रान्सच्या टीमचा तर किलियन एम्बाप्पे, त्यानंतर डेसिडी डुवे, चर्की यांचा परफॉर्मन्स टॉप नॉच असा होता. आणि फ्रान्स हे जर पाहिले ना, तर अशी टीम वाटते की एक युरोपमधली टॉप टीम आहे आणि ते फुटबॉल पण त्याच लेवलचा खेळतात अशी ती फ्रान्सची टीम आहे. मात्र ॲज अ न्यूट्रल फॅन जे ही मॅच पाहत होते नॉर्वेची, त्यांची मात्र सबशेल निराशा झाली, कारण की त्यांना हॅलंड विरुद्ध एम्बापे असा सामना पाहायचा होता, परंतु त्यांना पाहता आला नाही. परंतु एम्बापेचा जो परफॉर्मन्स ना तो टॉप नॉच असाच होता. परंतु ही जी रिस्क घेतली नॉर्वेच्या मॅनेजरांनी, ती राऊंड ऑफ 32च्या मॅचसाठी घेतली होती असे मला वाटते. परंतु याचा रिझल्ट त्यांना राऊंड ऑफ 32 मध्ये मिळेल का नाही ही गोष्ट पुढची आहे. परंतु त्यांच्यासाठी हा रिझल्ट कसा होतो ती गोष्ट पाहणे महत्त्वाची ठरेल, कारण की आता तुम्ही पाहिलं तर फिफा वर्ल्ड कपच्या सामन्यादरम्यान हॉट वेदर आहे आता US मध्ये, त्याचा थोडासा त्रास खेळाडूंना होतो. याच कारणामुळे नॉर्वेने हॅलँड यांना बेंच केले होते. याचा फायदा त्यांना नक्की पुढच्या राऊंड ऑफ 32च्या मॅचमध्ये होईल असे मला वाटते. त्यानंतर जो दुसरा सामना झाला तो सेनेगल आणि इराक. आणि हा सामना सेनेगलसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण की त्यांना विजय मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण की वरच्या दोन टीमा क्वालिफाय होऊन गेल्या आहेत. त्यांना फक्त हा विजय मिळवून 3 पॉईंट मिळवायचे होते. आणि त्यांनी इराकचा अक्षरशः धुव्वा उडवला. 5-0 हा सामना जिंकला. आणि या सामन्यानंतर त्यांनी 3 पॉईंट तरी मिळवले असेल, परंतु त्यांना आता बाकीच्या टीमच्या रिझल्टवर त्यांना डिपेंडिंग राहावे लागणार आहे, कारण की त्यांचे रिझल्ट आल्याशिवाय ह्यांचे राऊंड ऑफ 32चा रस्ता हा पक्का होणार नाही अजून. त्यामुळे त्यांना दुसऱ्या टीमच्या रिझल्टवर अजून अवलंबून राहावे लागणार आहे. जी दुसरी मॅच झाली ती होती इराण आणि इजिप्त यांची. या मॅचमध्ये पण इराणला विजय हवा होता आणि इजिप्तला देखील विजय हवा होता टेबल टॉप करण्यासाठी. परंतु पहिल्या हाफचा जर परफॉर्मन्स पाहिला तर पहिल्या हाफमध्ये 1-1 अशी स्कोर लाईन होती. सेकंड हाफमध्ये इजिप्तच्या संघाकडून खूप असे प्रयत्न झाले, परंतु ते सगळे प्रयत्न इराणच्या गोलकीपरने हाणून पाडले आणि हा सामना देखील 1-1 असा ड्रॉ झाला. आणि या सामन्यात महत्त्वाचे म्हणजे की मोहम्मद सलाहचा परफॉर्मन्स चांगला होता आणि इराणच्या टीमने देखील चांगला परफॉर्मन्स मिळवला. आणि इजिप्त ही मात्र राऊंड ऑफ 32 साठी क्वालिफाय झाली आहे, परंतु इराणला देखील सेनेगलगत अजून बाकीच्या टीमच्या रिझल्टची वाट पाहावी लागणार आहे. आणि हे काही असे होते आजच्या फिफा वर्ल्ड कपचे जे सामने झाले काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत यांचे रिझल्ट. आणि हे रिझल्ट असे आहेत की काही काही टीम ज्या आपल्याला वाटत होते की जे क्वालिफाय होणार नाही त्या क्वालिफाय झाले. त्यापैकी एक रिझल्ट म्हणजे केप वर्दे आणि सौदीची मॅच. ही मॅच देखील 0-0 अशी ड्रॉ झाली. आणि मला वाटत होती की आज सौदी काहीतरी चमत्कार करेल, परंतु जो परफॉर्मन्स होता केप वर्देचा, अटॅकिंग पूर्ण खेळत होते आणि सौदीच्या गोलकीपरने चांगला परफॉर्मन्स दाखवला. परंतु अनफॉर्च्युनेटली सौदी अरेबिया ही वर्ल्ड कपच्या स्पर्धेबाहेर गेली आहे या मॅचच्या ड्रॉमुळे. आणि केप वर्देने देखील सलग 3 मॅच ड्रॉ केल्या, याचा फायदा त्यांना झाला. ते राऊंड ऑफ 32 साठी पात्र ठरले आहेत. आणि ही अशीच पहिली टीम आहे की की जे या वर्ल्ड कपच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले देखील आणि त्यानंतर ते राऊंड ऑफ 32 साठी देखील पात्र ठरले. ही अशी ऐतिहासिक विजय हा केप वर्देचा आहे आणि त्यांच्या फॅनसाठी देखील मोठी गोष्ट आहे. अटलांटिक ओशनमधला छोटीशी अशी कंट्री आहे ही आहे केप वर्दे. आणि त्यांनी जो परफॉर्मन्स दाखवला आहे ना तो खूप मोठा परफॉर्मन्स आहे. याच्या अगोदर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे 2002च्या सुमारास सुविधा नव्हत्या. ते माती फुटबॉल खेळायचे आणि तिथून त्यांनी जी डेव्हलपमेंट केली, प्लेअरवर जो फोकस केला, त्यानंतर ते क्वालिफाय झाले. त्यांचा जो आज परफॉर्मन्स आता खूप अभिमान वाटतो त्यांच्याविषयी. भारताने देखील अशी प्रगती करून नेक्स्ट जो वर्ल्ड कप होणार आहे त्याच्यात देखील भारताने देखील सामील झाला पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे. परंतु पाहूया की पुढे काय होते. परंतु केप वर्देचा परफॉर्मन्स हा टॉप नॉच होता. त्यामुळे इराणची देखील या फिफा वर्ल्ड कपमधून एक्झिट झाले आहे. आणि एशियन ज्या टीम होत्या कतार, सौदी अरेबिया, या 2 टीमांची तरी आता एक्झिट झाली आहे. न्यूझीलंडची पण एक्झिट झाली आहे फिफा वर्ल्ड कपमधून. हे असे काही रिझल्ट होते कालच्या पासून आजच्या मॅचेसचे. तर तुम्हाला या रिझल्ट विषयी काय वाटते? तुम्हाला देखील तुमची निराशा झाली, हॅलंड विरुद्ध एम्बापे हा सामना पाहता आला नाही. परंतु आज जो सामना होणार आहे म्हणजे संडेला सकाळी 5:30 सकाळी
पहाटे 5:30 वाजता तो होणार आहे. पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया अशी मॅच होईल. त्यानंतर अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन असा सामना होईल. हे 2 चांगले सामने आपल्याला संडेला सकाळी पाहायला मिळणार आहेत. तर तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच मराठी फुटबॉल कंटेंटसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच. बाय.